चॅनल हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। आज आहे मकर संक्रांत। तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं। सो आज संध्याकाळ झालेली आहे आणि मी सकाळपासूनच तयारीला लागले होते। मकर संक्रांती आहे। आज मी लहान मुलांसाठी बोरनान पण ठेवले आणि हळदी कुंकू पण ठेवले। माझ्या मैत्रिणींना बोलवलंय। सो ते सगळे आता थोड्या वेळात येतील। तर ही जी सकाळपासूनची तयारी होती ती मी आधीपासून सुरू केली आणि जेवण बनवायचं, रांगोळी काढलेली आहे, थोड्याफार ज्या तयाऱ्या केल्या आहेत ते आता मी तुमच्या बरोबर शेअर करते। ऍक्च्युअली आजचा दिवस एवढा बिझी होता आणि काही लास्ट मोमेंट अपॉइंटमेंट्स होत्या, त्यामुळे ना थोडासा आमचा डिले झालेला आहे। अचानक काही गोष्टी मध्येच आल्यामुळे थोडासा उशीर झाला आणि मला व्यवस्थित व्लॉग शूट करता नाही आला। पण जे काही दिवसभरात केलंय मी लगेच तुम्हाला एक्सप्लेन करते आणि आपल्या व्लॉगची सुरुवात करते। सकाळची सगळी कामं झाल्याच्या नंतर म्हणजेच क्लिनिंग आणि घरची छोटी मोठी कामं झाल्याच्या नंतर मी पटकन जेवणाच्या तयारीला लागले, कारण की डेझर्ट मला सेट व्हायला ठेवायचं होतं फ्रीजमध्ये आणि त्याला वेळ लागणार होता। आज मी बनवते फ्रूट कस्टर्ड, तर त्याचीच तयारी मी इथे सुरू केलेली आहे। सो ही आहे माझ्याकडे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर। ती मी जवळपास 2.5 स्पून घेतली असेल आणि त्याच्यामध्ये मी कोमट असं दूध आहे ते घातले आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तोपर्यंत आपलं दूध पण छान असं बॉईल झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित बॉईल झाल्याच्या नंतर आपण जे कस्टर्डची स्लरी बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये मी घातलेली आहे आणि या मोमेंटला आता तुम्हाला कंटिन्युअसली याला मिक्स करत राहायचं आहे, कारण की हे घट्ट होत जातं पटकन आणि तळायला लागतं आणि जळतं। सो त्यामुळे हे होऊ नये म्हणून आपल्याला याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याला छान असा रंग येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान अशी थिक कन्सिस्टन्सी झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे। आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। साखर ॲड केल्यावर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मी याच भांड्यात न ठेवता एका पसरट भांड्यामध्ये त्याला काढून घेतले। थंड झाल्याच्या नंतर याला मी फ्रीजमध्ये ठेवले सेट होण्यासाठी। तोपर्यंत मी आता भाजीची तयारीसुद्धा करून घेते। तर आज मी बनवते पावभाजी, म्हणून मी सगळ्यात आधी आलं लसूण हे मस्तपैकी बटरमध्ये थोडंसं भाजून घेतलं। त्यानंतर मग मी याच्यात कांदा, टोमॅटो प्युरी आणि थोडंसं कॅप्सिकम कट करून घातलं आणि बीटरूटसुद्धा घातलेलं आहे। हे सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं। भाज्यांमध्ये मी आज बटाटा, गाजर, कॉलीफ्लावर, त्यानंतर थोडेसे मटार हे सगळं कुकरला लावून घेतले। छान असे आता त्याला स्मॅश करून घेते आणि स्मॅश झाल्याच्या नंतर आपला जो तडका आपण बनवून ठेवला आहे भाजीचा त्याच्यामध्ये हे व्यवस्थित आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या पावभाजीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि ही पावभाजी मी जवळपास बनवली आहे 15 लोकांसाठी। सो एकदम छान अशी रेडी झालेली आहे पावभाजी। आता याला थोडा वेळ मी स्लो मीडियम फ्लेमवर कुक होऊ देते आणि आपली पावभाजी रेडी होऊन जाईल। आणि आजच्या दिवसात सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट जी मी केली असेल ती म्हणजे वेळ देऊन सकाळीच मी रांगोळी काढून घेतली। तर नेहमी मला रांगोळी काढायला वेळ मिळत नाही, पण आज मी सकाळीच काढल्यामुळे माझी रांगोळी झालेली आहे। इथे हे वाणासाठी मी आहे ना असे कप घेतलेले आहेत आणि मुलांसाठी ना लंच बॉक्सेस आणले होते, तेही व्यवस्थित पॅक करून झालेले आहेत। तर आता हेही आपलं सगळी तयारी झालेली आहे ऑलरेडी। लहान मुलांच्या बोरनानासाठी ना छोटासा बॅकड्रॉप आम्ही डेकोरेट केला कालच रात्री। सो तेही तुमच्या बरोबर लगेच शेअर करते। एक छोटासा सेटअप केलेला आहे, तर चला बघूया आपलं सिंपल डेकोरेशन। आता जेवणाची तयारी तर झालीच होती आणि त्या व्यतिरिक्त ज्या ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या सगळ्या मी तयारी करून ठेवलेल्या आहे। आणि फ्रूट कस्टर्डमध्ये आता फक्त मला फ्रूट्स घालायचे होते, तर मी फ्रूट्स कट करून घातलेले आहेत। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फ्रूट्स घालू शकता आणि त्याच्यावरती थोडेसे ड्राय फ्रूट्स घातलेत। संक्रांतीच्या दिवशी जशी पारंपरिक पद्धतीने आपण काळ्या रंगाची साडी घालतो तशीच मी काळी साडी घातलेली आहे
आरव सुद्धा माझ्या मागे ऑलरेडी रेडी झालेला आहे। तर ही आहे मस्तपैकी माझी साडी, जी मला खूप आवडते, खूप लाईट वेट आहे आणि पटकन नेसल्या जाते। सो ही आज साडी घातलेली आहे, त्याच्यावरती मी सगळी अशी सिल्वर ज्वेलरी सुद्धा घातलेली आहे, सिंपल आणि रेडी झालेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा लुक नक्की मला सांगा। आता आहे ना मी प्रीहीट करायला ठेवलेला आहे अवन, कारण की लहान मुलं आहे ना सगळे डे केअर वरून आलेले आहेत। सो त्यांना आता भूक लागली असेल, भुकेची वेळ आहे त्यांच्यासाठी। तर म्हटलं की चला त्यांच्यासाठी काहीतरी छान असं बनवलं पाहिजे। तर फ्राईज आहेत माझ्याकडे, तर त्यांच्यासाठी ना मस्तपैकी फ्राईज बनवते, म्हणजे त्यांची पण मजा होऊन जाईल। नाही करता करता आरवने फायनली त्याचे कपडे चेंज केले आणि तो रेडी झालेला आहे। हळूहळू सगळे पाहुणे सुद्धा आले आणि आल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी लहान मुलांचा बोरनानाचा कार्यक्रम करून घेतला, कारण की हे करणं खूप जास्त महत्त्वाचं होतं। मुलं कंटाळले तर ते करू देणार नाही, म्हणून सगळ्यात आम्ही त्यांचं आधी बोरनान करून घेतलं आणि भरपूर छान त्या सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे। खरं सांगू तर या सगळ्यांना एकत्र बघून मला खूप बरं वाटत होतं आणि जसं की तुम्ही बघू शकता ते एकत्र खूप छान असे गोड दिसतायत सगळेच मुलं। हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही नाव घेतलं आणि अवधूतनी यावर्षीही गेल्या वर्षीप्रमाणे मेथीच्या भाजीचंच नाव घेतलेलं आहे। ननंद माझी छान, सासू माझी हौशी, योगेश रावांचं नाव घेते मकर संक्रांती दिवशी। जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, अवधूत रावांचं नाव घेते हळदी कुंकाचे कारण। अरे वा, जे स्वप्न बघितले ते आज मिळाले, जे स्वप्न बघितले ते आज मिळाले। संसार काय असतो हे प्रियंका तुझ्यामुळे कळाले। क्या बात है। रम्य आजच्या संध्याकाळी मिळाली चांगल्या मित्रमंडळींची जोड, मनालीचं नाव घेतो, झाली आमची संक्रांत गोड। हॅलो मित्रांनो, तर हळदी कुंकाच्या नंतर आज आपली भेट होते आहे। आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालोय एका हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी आणि तिथे जाणार आहोत। तर हा आहे आजचा माझा लुक। आय नो ब्लॅक कलर घालत असतात, पण याच्यात थोडा ब्लॅक अँड ब्लू आहे, तर मला हा थोडंसं सिंपल काहीतरी पटकन रेडी व्हायचं होतं। सो हा आहे आजचा माझा लुक। निघालोय आता आम्ही आणि सगळ्यात पहिला आमचा स्टॉप असणार आहे इंडियन ग्रोसरी स्टोर। आम्ही तिथे जाणार आहोत, थोडंफार सामान घ्यायचंय आणि तिथून आम्ही सरळ जाणार आहोत महालक्ष्मी टेम्पलला। आता हे महालक्ष्मी टेम्पल आहे ना व्हॅन्कुव्हरला आहे। ऑब्व्हियसली आमच्या घरापासून भरपूर लांब आहे, पण अजूनही हळदी कुंकाचा कार्यक्रमाला भरपूर वेळ असल्यामुळे आम्ही विचार केलाय की सध्या ना आपण महालक्ष्मी टेम्पलला जाऊया, तिथे मस्तपैकी दर्शन करूया आणि त्यानंतर मग हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तो वेगळ्या ठिकाणी आहे। आता ह्या दोन्ही लोकेशन आहेत ना एकापासून, म्हणजे दोन्ही लोकेशन आहेत ना खूप लांब आहेत। सो त्यामुळे आम्ही थोडं घरात ना लवकरच निघालेलो आहोत, अजून अंधार झालेला नाहीये, संध्याकाळचे 4:30 पावणे 5 होत आहेत। आता जाऊन पहिला मंदिरासाठी काहीतरी घेऊया, तिथून नंतर जाणार आहोत महालक्ष्मी टेम्पलला। लास्ट महिन्यात ना मार्गशीर्ष होता ना, तेव्हा आम्हाला एका मित्रांनी सांगितलं की इथे महालक्ष्मीचं टेम्पल आहे, खूप छान आहे, पण त्या महिन्यात आम्हाला जायला वेळच मिळाला नाही आणि आज योगायोग असा की अवधूतही लवकर आलेला आहे आणि मला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जायचंय आणि मस्तपैकी रेडी वगैरे झालो होतो आणि वेळही होता, तर म्हटलं की चला महालक्ष्मी टेम्पलला जाऊया, तिथे दर्शन करूया, जे आपलं भरपूर दिवसापासून राहिलेलं आहे। सो म्हणून म्हटलं की चला तिथे जाऊया आणि त्यानंतर मग आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जाणार आहोत। तर हा एक सामूहिक कार्यक्रम आहे हळदी कुंकाचा। आय थिंक साईबाबा टेम्पल आहे ना? हो, शिर्डी साईबाबा टेम्पल, जिथे गजानन महाराजांचं पण स्थान आहे।
हो, सो आपण तिथे जाणार आहोत आणि तिथे सगळा हळदी कुंकाचा कार्यक्रम असणार आहे. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की मी पहिल्यांदाच चालले त्या कार्यक्रमाला. मी याच्या आधी गेले नाही. माझ्यासाठी हा सगळा एक्सपिरियन्स पहिल्यांदा असणार आहे. सो मला माहित नाही तिथे काय असेल, कसं असणार आहे, पण जे काही असेल मी ते तुमच्या बरोबर शेअर करायचा प्रयत्न करेन. आणि तिथे मी नवीन आहे, सो माहित नाही मला कितपत शूट करायला मिळतंय. तर जेही असेल ना मी अपडेट तुम्हाला सांगेनच आणि थोडंफार तरी दाखवायचा प्रयत्न करेन की कॅनडामध्ये सामूहिक कार्यक्रम असे कसे सेलिब्रेट केले जातात. सो थोड्या दिवसाआधीच हा सगळा मेसेज आहे ग्रुपवर टाकलेला होता आणि अवधूतला कळालं, तर त्याने मला सांगितलं. तर मी म्हटलं की नाही आपण जाऊया, माझी ही पहिलीच वेळ आहे असं कोणत्या तरी सामूहिक कार्यक्रमात जाण्याची. नवीन भेटी होतील आणि चांगल्या लोकांबरोबर कनेक्ट करायलाही मिळतं आणि अशा संधी खूप कमी मिळतात आणि वेळ आहे तर गेलंच पाहिजे. सो योगायोगाने दोन्ही कामं आज होणार आहेत. पहिलं म्हणजे महालक्ष्मी टेम्पलला जाणं आणि दुसरं म्हणजे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जाणं आणि मी खूप एक्साइटेड आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे महालक्ष्मी मंदिर बघू शकता. आता आम्ही नेमकंच दर्शन घेऊन आलोय आणि ते आता 6:30 ते 8 वाजेपर्यंत तिथे पाठ आहे. आज शुक्रवार असल्यामुळे त्यामुळे मग आम्ही थोडा वेळ बसलो आणि आता निघालोय. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला दुसऱ्या लोकेशनला सुद्धा जायचं आहे आणि हे तिथून भरपूर लांब आहे. हे महालक्ष्मी टेम्पल आहे ना, ते व्हॅन्कुव्हरमध्ये आहे, म्हणजे आमच्याही घरापासून लांब. आणि आता इथून आपण व्हॅन्कुव्हरवरून चाललोय सरीला, साईबाबा टेम्पलमध्ये. तर चला वेळ न वाया घालवता सरीला जाऊया आपल्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तर आज आहे शनिवारची संध्याकाळ आणि आता उद्या आपला फुल व्लॉग येणार आहे. आणि या व्लॉग मध्ये मी आपल्या घरी जे मकर संक्रांत जशी सेलिब्रेट केले ते शेअर केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आरवचा आपण बोरनान केलेला आहे. आणि जसं की तुम्ही बघितलं, काल शुक्रवारी आम्ही गेलेलो महालक्ष्मी टेम्पल मध्ये आणि त्या व्यतिरिक्त आम्ही साईबाबा टेम्पल मध्ये गेलेलो आणि तिथेही आमचा छान असा हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या मी रेकॉर्ड करून ठेवलेल्या आणि ह्या सगळ्या आज मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. आणि कालचा एक्सपिरियन्स तो खूपच छान होता, खूप बरं वाटलं. स्पेशली महालक्ष्मी टेम्पल आणि जिथे आम्ही शिर्डी साईबाबा धाम आहे तिथे गेलेलो ना, हा आमचा पहिला एक्सपिरियन्स होता. खूप छान कार्यक्रम झाला तिथे आणि नवीन भेटी झाल्या. आय होप ह्या भेटी कंटिन्यू होतच राहतील. आणि मला आणि आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडलं. आरवला, अवधूतला, आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं तिथे. तर आता आमची फ्रिक्वेंटली तिथे भेट होणारच आहे. आणि हे सगळं होतं जे मी या व्लॉग मध्ये तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे. आय होप हे तुम्हाला बघायला आवडलं असेल. आणि या व्लॉगची कुठेतरी एंडिंग झाली नव्हती म्हणून म्हटलं की चला एंडिंग घेऊया. आणि हा व्लॉग मी आता इथेच थांबवते आणि मी तुम्हाला भेटते नवीन व्लॉग सोबत नेक्स्ट वीक मध्ये. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.